नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य। आज मी मुक्काम पोस्ट केरली राजपूतवाडी केशवबापूच्या बंगल्या याच ठिकाणी आलो आहे। इथं विठ्ठल कुंडलिक माने गाव केरली यांच्या 30 शेळ्यांचा कळप इथे रानात बसला होता। रात्री वन्य सदृश प्राण्यानं त्या कळपावरती हल्ला केला। जवळजवळ 9 शेळ्या जाग्यावरती ठार केले, 2-3 बेपत्ता आहेत। जवळजवळ 11 शेळ्या आता एकदम गंभीररित्या जखमी आहेत आणि या मेंढपाळाचं जवळजवळ 3-3.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला शासनाला एक विनंती आहे की ज्यावेळी एखादा प्राणी हल्ला करतो त्यावेळी शेळी पूर्णपणे खाऊन फस्त करतो किंवा घेऊन जातो, अशावेळी वन अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी यांना पंचनामा करताना अडचण येत असल्यामुळं ते पंचनाम्यात धरले जात नाही, त्यामुळे त्या मेंढपाळाचं पूर्णपणे नुकसान होतं आहे। तसेच बँकेचं कर्ज काढलं तरच सरकार त्याला विमा देतं आहे आणि स्वतःच्या खर्चानं जर आपण शेळ्या मेंढ्या घेतल्या तर त्याला विम्याची सोय नाही। त्यामुळे आज मेंढपाळाचं 3-3.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। याचे विमा नसल्यामुळे आमच्या मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळत नाही। तरी शासनाने या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्हा सर्व मेंढपाळ गरीब बांधवांना विम्याचं संरक्षण तसेच नुकसान भरपाई द्यावी व जे आता वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत, या वन्य प्राण्यांचा पण बंदोबस्त करण्यात यावा ही आमची शासनाला नम्र विनंती।